श्री स्वामी समर्थ. नमस्कार मकर राशीच्या जातकांनो, 17 ते 21 एप्रिल 2026 या 5 दिवसात तुमच्या आयुष्यात असं काहीतरी घडणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. अवकाशातील ग्रहाची चाल एक भयानक आणि रहस्यमय वळण घेत आहे. शनी आणि मंगळाचा हा दुर्मिळ संघर्ष तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडणार, एखादं नवं संकट उभं करणार हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला काळजाचा ठोका रोखून धरावा लागेल, कारण नियतीला खेळ आता सुरू झाला आहे. मकर राशीच्या जातकांनो, सावध व्हा. येत्या 17 एप्रिलची ती अमावस्या तुमच्यासाठी केवळ काळोखी रात्र नाही, तर शनीच्या असीम शक्तीचा उदय आहे. व्हिडिओच्या या भागात आम्ही असं एक गुपित सांगणार आहोत जे ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. तुमच्याच राशीचा स्वामी शनी आता होल्ड मोडवर जात आहे. याचा अर्थ काय? तुमची प्रगती थांबणार की हा वादळापूर्वीचा शांतपणा आहे? हे रहस्य उलगडल्यावर तुम्हाला समजेल की आळस करणं ही तुमची सर्वात मोठी चूक कशी ठरू शकते. मकर राशीच्या जातकांनो, 19 एप्रिलची अक्षय तृतीया तुमच्या जीवनात असा एक चमत्कार घेऊन येत आहे जो शतकातून एकदाच घडतो. चंद्र उच्च राशीत आणि शुक्र स्वतःच्याच घरात. पण थांबा, हे जितकं शुभ वाटतंय तितकंच त्यामागे एक सस्पेन्स दडलेला आहे. या दिवशी केलेलं एक अक्षय पुण्य तुम्हाला राजा बनवू शकतं, पण त्याच वेळी झालेली एक छोटीशी चूक तुम्हाला कधीही न संपणाऱ्या संकटात टाकू शकते. मृत्यूवर विजय मिळवणाऱ्या भगवान परशुरामाचा हा दिवसाशी काय संबंध आहे आणि तो तुमच्या आरोग्याशी कसा जोडला गेलाय हे पाहिल्यावर तुमचे डोळे विस्पारले जातील. मकर राशीच्या जातकांनो, गुरुग्रह आपल्या नक्षत्रात असं एक पाऊल टाकणार आहे ज्यामुळे शत्रूच्या गोटात भीतीचं वातावरण निर्माण होईल. तुमची प्रतिष्ठा दावणीला लागली आहे का? कुणीतरी तुमच्या पाठीमागे कारस्थान रचत आहे का? गुरुचा हा बदल तुम्हाला सन्मान देणार की खर्चाच्या खाईत लोटणार हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल, कारण शेवटी आम्ही अशा मुद्रा विज्ञानाचा उलगडा करणार आहोत ज्याने तुम्ही ग्रहाच्या चालीला आपल्या बोटावर नाचवू शकाल. मकर राशीच्या जातकांनो, 16 आणि 17 2026 रोजी आकाशात एक अतिशय रहस्यमय आणि शक्तिशाली युती होत आहे. शुक्र आणि सूर्य एकत्र येत असून सूर्य स्वतःचे प्रचंड बळ एकवटून तुमच्या राशीला एका नव्या वळणावर उभे करणार आहे. पण याच वेळी 17 एप्रिलची ती अमावस्या आणि शनीचा वाढता प्रभाव एक अनाकलनीय शांतता घेऊन येत आहे. तुमचा राशी स्वामी शनी आता सर्व गोष्टी होल्ड करण्याच्या तयारीत आहे. जणू काही एखाद्या मोठ्या वादळापूर्वीची ही शांतता असावी. या काळात तुमचा आळस हा तुमचा सर्वात मोठा शत्रू ठरू शकतो, कारण शनीची ही चाल तुम्हाला यशाच्या शिखरावरून थेट खाली खेचण्याची ताकद ठेवते. मकर राशीच्या जातकांनो, 18 आणि 19 एप्रिलचे हे 2 दिवस तुमच्या नशिबाचा खरा थरार उलगडणारे ठरतील. वैशाख शुल्क पक्षाचा प्रारंभ होत असतानाच 19 एप्रिलला अक्षय तृतीया असा एक दुर्मिळ योग घेऊन येत आहे, जिथे चंद्र उच्च राशीत आणि शुक्र स्वराशीत विराजमान होत आहे. या केवळ योगायोग नाही, तर तुमच्या आयुष्यातील विजयाचा एक गुप्त संकेत आहे. मात्र या शुभ काळातही सूर्य आणि शुक्राची युती तुमच्या वाणीवर आणि गुप्त शत्रूवर एक बारीक नजर ठेवून आहे. तुमची एक छोटीशी चुकीची प्रतिक्रिया किंवा घाईत घेतलेला निर्णय तुमच्या बनलेल्या कामाचा खेळ बिघडवू शकतो. त्यामुळे हा काळ जितका संधीचा आहे तितकाच तो एक धारदार तलवारीच्या चालण्यासारखा आहे. मकर राशीच्या जातकांनो, 20 आणि 21 एप्रिलला गुरुग्रहाचे नक्षत्र परिवर्तन एका अशा रहस्याचा उलगडा करणार आहे ज्यामुळे तुमच्या भविष्याची आणखी आखणी पूर्णपणे बदलेल. आता
आपल्या नक्षत्रात अशा एका टप्प्यावर पोहोचलेला आहे जिथे तो तुमच्या सन्मानाची आणि प्रतिष्ठेची परीक्षा घेणार आहे. या काळात शत्रूच्या हालचाली तीव्र होऊ शकतात, पण गुरुचे हे कवच तुम्हाला वाचवणार की तुमच्या खर्चात भर टाकून तुम्हाला हतबल करणार. हे सर्व तुमच्या कर्माच्या गणितावर अवलंबून आहे. ग्रहाची ही चक्रव्यूह रचना तुम्हाला चक्रावून टाकणारी असावी असली तरी यातून बाहेर पाडण्याचा तो गुप्त मार्ग कोणता हे जाणून घेतल्याशिवाय तुमची ही 5 दिवसाची सफर पूर्ण होऊ शकत नाही. मकर राशीच्या जातकांनो, या 17 ते 21 एप्रिलच्या कालखंडात तुमच्या सभोवताली एक अशी अदृश्य ऊर्जा सक्रिय होत आहे जी तुमच्या पूर्वजाशी आणि पितृदोषाशी जोडलेली आहे. 17 एप्रिलच्या अमावस्येला दुपारी 12 वाजेपूर्वी तुम्ही जे तर्पण किंवा पितराच्या नावाने अन्नदान करणार आहात ते केवळ एक विधी नाही, तर तुमच्या प्रगतीमधील सर्वात मोठा अडथळा दूर करणारी गुरुकिल्ली आहे. तर तुमच्या कामात विनाकारण अडथळे येत असतील तर समजा पितराचा आशीर्वाद कुठेतरी कमी पडतोय. या काळात गायत्री मंत्राचा जप करणं तुमच्यासाठी एक कवच म्हणून काम करेल, जे तुम्हाला येणाऱ्या संकटापासून वाचवू शकतं. मकर राशीच्या जातकांनो, 19 एप्रिलची अक्षय तृतीया तुमच्या आयुष्यात एक असा चमत्कार घडवू शकते ज्याचे फळ कधीही संपणार नाही. या दिवशी भगवान परशुराम आणि विष्णूची आराधना करणं तुमच्या आरोग्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी अनिवार्य आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या दिवशी केलेलं पुण्य जसं अक्षय राहतं, तसंच या दिवशी झालेलं पाप सुद्धा तुमच्या पाठीशी अक्षय राहू शकतं. त्यामुळे या पवित्र दिवशी कोणाचंही मन दुखवू नका. भगवान विष्णूचा ओम नमो नारायण आहे हा मंत्र तुमच्या नशिबाचे बंद कुलूप उघडण्याची ताकद ठेवतो. जर तो खऱ्या श्रद्धेने आणि रहस्याने जपला तर मकर राशीच्या जातकांनो, या 5 दिवसाच्या शेवटी तुम्हाला अशा एका आध्यात्मिक यज्ञाची जोड होत आहे जो तुमच्या जीवनातील अनिष्ट शक्तीचा नाश करेल. वैशाख महिना हा मास मानला जातो आणि या काळात विष्णू स्वरूप अज्ञात सहभागी होणं म्हणजे साक्षात परमेश्वराचा हात हातात घेण्यासारखं आहे. तुमच्या राशीवर शनी मंगळाचा जो विपरीत प्रभाव पडत आहे तो केवळ यज्ञ आणि दान या 2 गोष्टींनाच शांत होऊ शकतो. ही संधी गमावू नका, कारण ही वेळ पुन्हा येणार नाही. या काळात केलेला छोटासा स्वेभाव तुमच्या घराभोवती एक सुरक्षेचं चक्र निर्माण करेल ज्याला भेदणं कोणत्याही शत्रूला शक्य होणार नाही. तर मकर राशीच्या जातकांनो, 17 ते 21 एप्रिल 2026 या काळात जेव्हा ग्रहाची चाल इतकी गुंतागुंतीची आणि रहस्यमय आहे, तेव्हा तुमच्या स्वतःच्या हाताच्या बोटामध्ये दडलेलं मुद्रा विज्ञान तुमचे नशीब बदलण्याचे सर्वात मोठे अस्त्र ठरणार आहे. विशेषतः 17 एप्रिलच्या अमावस्येपासून जेव्हा शनी आपली शक्ती वाढवणार आहे, तेव्हा शून्य मुद्रा मधले बोट अंगठ्याच्या मुळाशी लावणे तुमच्यासाठी एक सुरक्षा कवच ठरेल. शनीचा कोणताही नकारात्मक प्रभाव जो तुमच्या कामात अडथळे आणत आहे किंवा तुम्हाला मानसिक तणाव देत आहे, तो या मुद्रेच्या सरावाने कापरासारखा उडून जाईल. ही मुद्रा म्हणजे साक्षात शनीला शांत करण्याचा तो गुप्त मार्ग आहे ज्यासाठी तुम्हाला लाखो रुपये खर्च करण्याची गरज आहे. मकर राशीच्या जातकांनो, 19 एप्रिलच्या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर जेव्हा चंद्र आणि शुक्र आपली चाल बदलत आहेत, तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळी चमक निर्माण करण्यासाठी सूर्यमुद्रा अनामिका बोट अंगठ्याच्या मुळाशी लावणे रामबाण उपाय ठरेल. जर तुम्हाला समाजात मान सन्मान मिळत नसेल किंवा तुमच्या ओरामध्ये कमतरता जाणवत असेल तर ही मुद्रा तुमचे तेज सूर्यासारखे प्रखर करेल. ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्रासह या मुद्रेचा सराव केल्याने तुमच्या शत्रूचे डोळे दिपून जातील आणि तुमची प्रगती कोणालाही रोखता येणार नाही. हा एक असा सस्पेन्स आहे जो तुमच्या यशाचे रहस्य बनू शकतो.
मकर राशीच्या जातकांनो, 20 एप्रिलला जेव्हा गुरुग्रह आपले नक्षत्र बदलून तुमच्या सन्मानाची परीक्षा घेणार आहे, तेव्हा ज्ञानमुद्रा, तर्जनी आणि अंगठा एकमेकांना टेकवणे तुमच्यासाठी ज्ञानाचा तिसरा डोळा ठरेल. ही मुद्रा केवळ एकाग्रता वाढवत नाही, तर गुरुग्रहाच्या नकारात्मक प्रभावामुळे होणारा विनाकारण खर्च आणि शत्रूचा त्रास थांबवण्यासाठी ताकद ठेवते. चालताना, उठता बसता केवळ या मुद्रेचा सराव केल्याने तुमच्या बुद्धीला अशी धार येईल की तुम्ही येणाऱ्या संकटाचा अंदाज आधीच घेऊ शकाल. ग्रहाच्या या चक्रव्यूहातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी आणि विजयाचा गुलाल उधळण्यासाठी मुद्रा विज्ञानाचा हा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा विसरू नका. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात येणाऱ्या या वादळापूर्वीच्या शांततेचा आणि ग्रहाच्या या भयानक केळीचा उलगडा आम्ही वेळोवेळी करत राहणार आहोत. तर तुम्हाला तुमच्या नशिबातील हे सस्पेन्स आणि गुपित कुणाही आधी जाणून घ्यायचे असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण पुढील व्हिडिओमध्ये आम्ही असा एक गुप्तस्फोट करणार आहोत जे तुमच्या पायाखालची जमीन सरकवू शकतो. त्यामुळे अपडेट राहा आणि या नशिबाच्या या शर्यतीत मागे मागे पडू नका.